औचित्यवाडी. गावात एक सुखी माणूस आहे तेवढा तू. काय मग काय काम नाही धाम नाही. हा मस्त येऊन टाकला झाडाला का झालं भाऊ. आता 10-20 मिनिटं नाही आलो दुकानातून इथं बसलो तर लगेच झालं तुझे सुरू. अरे मित्र म्हणून जर काही करते पार पाड ना जरा तू. पाडीत नाही तर काय करा थोडी मदत मला. मी काय म्हणतो चालू काय बघ असं तू काय गावात काम करत नाही काय बरोबर आहे की नाही. तुला काय करतो माहितीये का अशी तुझी जेवायची पंचायती दुपारी आहे ना माझ्याकडे जेव्हा जाय तू. आणि कसं आहे सुरुवात आहे माझी ही तोपर्यंत ना एक प्रायोगिक तत्वावर बरं का म्हणजे नफा ना तोटा या गोष्टीमुळे काय कर की दिवसभर माझ्याकडे थांबत जाय तू. थांबन ना दुपारी जेवण बिवण माझ्याकडेच तू टेन्शन नाही. त्याला काय काय हे बघ मी एकटा असतो सामान आणलं मला जावं लागत गिऱ्हाईक एवढं नाही सध्या. पण कसं आहे थोडंफार तू बी असला मला जोडदार म्हणजे कसं आपण दोघं मित्र बरोबर आहे की नाही. मग वाढलो लहानाचे मोठे झालो तेवढंच आपलं दोघांच्या हिशोबाने चाललं चांगलं आहे की नाही. थोडी पार्थ देशील का नाही सुरुवातीला हे बघ मी शब्द काय वापरला प्रायोगिक तत्वावर. म्हणजे कसं आहे जर पुढं चालून थोडीफार काही वाढ झाली बा आपल्या व्यवसायात वाटलं तर मग मी विचार करीन ना. असं कसं मी तसा बेमान माणूस नाही मी विचार करीन. नाही तू माणसाला जपवतो जेवणा बाबतीत टेन्शन न घेऊ तुला पोटभर जेव घालणार मी. त्याचं अजिबात ती म्हणजे चिंताच करू नको बुवा तू म्हणशील ती आहे की नाही. चालतंय मग चांगलं जेवण म्हणायचं आणि आपलं द्यायची चटणी वाढायची असं न करू फक्त. अरे असं वर केलं का तो मला तू म्हणशील ते टेन्शन नाही घ्यायचं. फक्त थोडं एकदा चांगलं गाडी चढायला लागली का व्यवस्थित मग होतंय व्यवस्थित मग मी देईन ना तुला. तू काळजी नको करू फक्त उद्यापासून तेवढं ये सकाळीच. 8लाच येतो. नाही 7ला ये ना झाडून बिडून घ्यावं लागत दुकान. बरी येईन 7ला. ये झाले अरे पटापटा देणार रे. देतो ना. कवाचं गिऱ्हाईक उभं राहिले केव्हा जाईन तो घरी. 4 वस्तू द्यायची तितका वेळ लावी तुम्हाला काही कळत नाही तुझं. जय अरे आप्पा काय द्यायचं समाधान पापड बुकनी होय बर बर ए झाल्या ते राहू दे 2 मिनिटं या ना दे आपल दे काय बुकनी दे बुकनी गुळ पारली लई ढिल्ले माणूस लागले काय सांगाव तुम्हाला. काय गरज केली का माणसं काम नाही करीत आप्पा उचल करते का. आता काय सांगायचं तुम्हाला जाऊ दे आता आपले जाताना आपले झोट काय बोलता. ए झाल्या 630. अरे ते आपल्याला दे ना आधी बुकनी गुळराव काय लगेच मी 2 गिरे का पण असं केलं ना. बुकनी जरा आप्पा गुळ दे बुकनी. पैसे घ्या ना. द्या दे बघू सुट्टी आहे का. द्या 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 तुम्ही काय द्वारा जरा जय भगवान. द्या पटापटा द्या. हाय बाबा चालेल आप्पा मांडून ठेवतो नंतर देतो तुम्हाला. या दे बरं पटकन नाही 20 रुपये दे मागे. 20 रुपये आप्पा जायचं नाही आप्पाला वाटण काय दुकानात दिले काय पैसे काय सुट्टे नाहीत ना. सुट्टी असले बरं देतो आप्पा नंतर जाऊ दे. या 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 सुटली काय शाळा. पैशाचं कुरकुरा कोणता आणला होता रे श्याम आहे तुम्ही. अरे खरं तुला कामाला ठेवून लय चूक केली मी काय काम करतो पटापटा मग यो का यो 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 अयो नोट आहेत त्याच्या होतो तिथे. बाबा बाबा असं जरा गोड बोला जावा गिराय का सांग. देते पैसे देते. हा जालू कसं रे तुझं कामाचं किती गरज पडली होती पण तू ना हातच उचलीत नाही भाऊ कामाला कसं करायचं सांग बरं तुला. अरे श्याम्या मग तिथं बसूच तो इकडे यायचं मला देऊ लागायचं नाही. हिशोब करू का सामान देऊ मी. जालू मी मालक आहे दुकानचा आणि तू कामगार आहे. काम करणं हे तुझं काम आहे. मी सांगणं मालक बरोबर आहे की नाही माझं काम आहे. कसं आहे जालू आहे बघ ही आहे ना ही माझी एक कंपनी आणि या कंपनीचं काय माहितीये का एक स्वतःचे मी नियम बनवलेले आहेत. त्या नियमात तुला काम करावं लागेल हे ध्यानात ठेव. काय कळलं ना. कंपनी कशी आपली मालक मी कामगार तू त्याप्रमाणेच चाललं पाहिजे सगळं. मी म्हणन तेच करायचं. मालक म्हणन ते पूर्व दिशा आपलं डोकं चालवायचं नाही.
चाल कळलं ना तुला? हा हा बरं तुला आहे ना आज गुलाबजामुन खाऊ घालतो मी. हा आय घरी गुलाबजाम केले तोय घरी? मग घरी नाही, मग ते आपले साधा भाऊ नाही का, हा त्यांचा आजा, हा. त्यांचं वर्ष श्राद्ध आहे. आयला श्याम्या तू बरं आहे हो. तू लग्न सोडित नाही, साखरपुडा सोडित नाही, घरपूजा सोडित नाही, कुठं काय असलं का मला घेऊनच चलत तिकडे जेवायला. तो भागत आहे ना. मग तू काय वाशे मोजतो माझे. एक काम कर, दुकान आवरून घे पुढं होय. सुरेखाला बघ घेऊन येतो, कशाला घरी करायचा ताण. घरदारच येतोय तू. आता एकटी कुठं खरीच बसन. ते बी कर रे. मी होतो पुढं, दुकान आवरून ये तिकडं. काय ये लवकर. ये श्यामाई काय चाललं अण्णा, झालं देवदर्शन? बसलोय भाऊ, काय निवांत. बरं बरं. श्यामा अरे तो दुकान तर चांगलं चालत आहे जोरात. आणि मग एवढं दुकानचा धंदा जोरात असो तू हिंडतो कस काय रे? आपलं काय काम आहे अण्णा तिथं? आपण कामगार ठेवलाय कामाला. तुम्हाला सांगतो आपली कंपनी म्हणजे अशी आहे, कुशाल कामगार घडवण्याची कंपनी. आपल्याकडे आलेला प्रत्येक माणूस असा कामात तरबेज होतो, तरबेज. अरे पण नाव होतं, मग नाव त्याचं मोठं. अरे पण मला काय म्हणायचं श्यामा की चांगला धंदा आहे आणि तू तिथं बसून राहिला तर अजून 2 पैसे वाढते. पण तू जर असा इकडे तिकडे हिंडला आणि समजा असं झालं तू कामगार गेला मग काय करशील रे? अण्णा मी काय म्हणलं आता तुम्हाला, आपलं दुकान म्हणजे कंपनी आणि कंपनीत आपण कुशाल कामगार तयार करतो. म्हणजे कुशाल कामगार तयार म्हणजे एक कामगार गेला म्हणजे आपलं दुकान बंद नाही पडणार, आपण पुन्हा कुशल कामगार घडवणार. तुम्हाला सांगू तुम्ही अण्णा, मी आहे ना, मी स्वतः मालक. मी जरी नसलो ना उद्या तरी ही कंपनी अविरतपणे चालू राहणार, कुशाल कामगार घडत राहणार, महाराष्ट्रभर नाव गाजत राहणार. ते पण मला श्यामा तरी काळजी वाटते भाऊ. चांगला व्यवसाय आहे ना आणि दुसऱ्याच्या अवलंबून करून उपयोग नाही होत. एखाद्या वेळी तो निघून गेला, तुला एकट्याला नाही सांभाळता आलं, एवढं पडलेलं वळण जाईन ना कामातून. काही होत नाही. मी अवलंबूनच नाही. हो अरे बघ पण मला असं सांगायचं काय आहे, मला वाटत या शामरावने असं करून ठेवलंय. लोक आपल्यावर अवलंबून राहिले पाहिजे, आपल्यासाठी थांबले पाहिजे, आपली वाट बघितली पाहिजे, आपल्याशिवाय हल्ला नाही पाहिजे. पान तुम्हाला सांगतो तुम्ही आता अनुभव म्हणून मला वाटत चांगलं चालत तो बसून राहू, कामगार अवलंबून नको राहू, भरोसा नको ठेवू, पळून जाते. मी सांगितलं ना तुम्हाला, मी जरी नसलो तरी ही कंपनी आवरीच चालू राहणार आपली. आता काय चल येऊ का अण्णा? तुम्ही पाहत राहा आपलं शामरावचं कसं नुसता झगमगाट. चल येऊ का? वा आईला दुकानला अजून कुलूप. काय करावं कडे ह्या झाल्याला, लवकर यायचं सुचत नाही गेला. टाइम आहे की यायचा? काय झालं? मग वाजले किती, दुकान अजून बंद. अरे झालाय श्याम्या थोडा उशीर, त्याला काय होतंय? थोडा उशीर? मग भाऊ आपली ही कंपनी आहे आणि कंपनीत नियमाप्रमाणे चालायचं, कळलं का तुला? कामगार कंपनीत उशीर कामाला आला ना तर रोज दिला जात नाही. आजचा रोज मिळणार नाही, तुला सांगून ठेवतो. काय सांगू तो श्याम्या रोजाच इथून माग तुझ्यासाठी अख्खा आयुष्य झिजलो राव. फुकट काम केलंय नुसतं याच्या वारी. आता लागला बोलायला, आता 300 रुपये रुपडी नाही देत तर लगेच. आजच उशीर झालाय ना राव. पगार घेतो तू माझ्याकडून 300 गो आहे ना, मग काम केलं पाहिजे, कळलं का तुला? जास्त आवाज नको वाढू, मी मालक आहे दुकानचा. अरे 300 रुपये देतो मग काय असे काय लाख रुपये देतो का काय? इथून माग मी फुकट काम केलंय. अरे मित्रासाठी मी काय नाही केलं तुझ्यासाठी. सकाळपासून 6 वाजल्यापासून तुझ्या दारात बसलेलो इथं थेट रातच्या 12 वाजेपर्यंत. तू म्हणला ना तांब्या भरून दे, तरी तांब्या भरून दिलाय, माहितीये का? अरे भाऊ परवडत नाही म्हणून मी तुला म्हणलो तेव्हा, तुला आठवतं का? काय परवडत नाही? मग आता मरणाचा गाल्ला होतोय ना तरी तू दाखीत नाही. पण मित्रासाठी असं दाखवतो की माय लय तुझ्या प्रेम आहे, झाल्या आलंय प्रेम आहे असं दाखवतो. अरे एवढं काळ नाही ना माणसानी मनातून, माहितीये का? किती गाल्ला होतोय तुया तरी दाखवतो का तू वरून? असं दाखवतो की मला काहीच भेटत नाही बो झाल्या, आता तू धरे 300 रुपये लाजंदाऱ्याने इथं काम करावं लागत तुया इथं, माहितीये ना? तुला बोलायला लागला बरं का झाल्या, मालक आहे मी, कळलं ना? तू काम कर, एवढं बोलायला नव्हतं पाहिजे तू. मला नाही गरज तुझी, कळलं ना? मग मा धंदा काय तसा राहणार आहे काय तुझ्या वाचून? अरे मित्रासाठी काय काय केलंय ते आठव जरा, आठव. चालू लयच बोलायला लागला बेटा तू. अरे तू तसा टोचूनच बोलला, मग बोलू नको तर काय करू? अरे घरच्या भाकरी खाल्ल्या तर तू येतं दुकानात येऊन बसले, माहितीये ना तुला?
अरे काम करायसाठी राहिलं पाहिजे. तुला काय वाटत? तू गेला निघून म्हणजे काय मग बंद पडणार आहे का? अरे तू गेला तर दुसरा येईन, दुसरा गेला तिसरा येईन. काम नाही बंद पडणार आहे श्याम्याचं. नाही पडणार. कसं काम बंद पडन रे श्याम्याचं? कसं पडन? त्या दिवशी आलता एक गडी, त्याच्याकडून घेतलं वापरून दिली त्याच्या पोचाला लाथ मारून. मी आपला तुझ्याकडे गरीबाने राहिलं का आम्हाला मित्र आहे म्हणून. काय बोलतो श्याम्या. बरं जाऊ दे, लय वाईट नको वाटून घेऊ. चल खोल दुकान. नमस्ते नमस्ते. काय म्हणता डेपुटी? एक सगळा लोड माझ्यावर टाकीता आणि तुम्ही जाता निघून. अहो माझं काम आम्हाला घरचे पण थोडंफार करावं लागतील ना. गावावर सगळा वेळ द्यायचा का? गावाकडे लक्ष द्या. आहेच लक्ष आहेच ना, पण घरचे तर करावे लागतात ना. आला का काय भानगड? आज दुकानावर नाही गेला का? नाही डेपुटी, मी दुकान सोडलं आता तिथं. नाही मला नाही करायचं श्याम्याकडे काम, अजिबात करणार नाही. काय झालं काय? डेपुटी थोडा उशीर झाला नव्हता तर लगेच मी आलो का लगेच मला आणला. आला असाच आहे ना तू, असाच माग फिर. अहो 300 रुपये देतोय राव. हुशार रुपया बोलतोय. आला ना मी काय गुलाम एक काय त्याचा? गुलामासारखा वाव की तू आणला मला तो. डायरेक्ट म्हणला तू आला ना असाच माग फिर, इथं थांबू नको अजिबात. अहो त्याच्यासाठी जे नाही ते केलं राव डेपुटी. मी ना सकाळी पाठच त्या दुकानात दार जाऊन बसायचो, जे नाही ते करायचो. बाबा आपला साहेब भाऊन यायचा निवांत 5 वाजता, मस्त एंट्री मारायचा, खुर्चीवर बसायचा. झाल्या आजचा गल्ला किती झाला रे? मी म्हणायचं श्यामराव झाला 2-4 हजार. अहो जे नाही ते सगळं आपल्याला येतं, मग त्याचे पैसे खायला राहायचं आपण. मी नाही राहणार त्याच्याकडे कामाला, आता मी सोडणार आहे. आणि मी असं बी आणणार, मी सगळं मीच काम पाहिजे ना. मी सगळं माहिती झालेलं आहे आपल्याला. मी माझा धंदा टाकणार आता. काय हो चांगला विचार आहे. हा चांगलं. नाही चालू तू एक काम कर, स्वतंत्र धंदा व्यवसाय उभा करायचं म्हणल्यावर पैसा आला, भांडवल आलं, परत एवढं सगळा खर्च करून चाललं दुकान तर बरं. पण आहे ना चालतं शहराला कायला लाथ मारायची? श्यामराव चांगला माणूस आहे. आणि काय का पैशाला जे काय पैसा लागेल तुला तो द्यायला नाही म्हणतो का? 300 रुपये पैसे घ्यायचे ना, मग पगार वाढून द्यायला सांगू आपण त्याला वाटलं थोडाफार. धंदा होतोय का पण चांगला त्याचा? मस्त धंदा होतोय. तुम्हाला तर माहिती आहे श्यामराव माणूस कसा आहे, स्वार्थाकरता माणूस वापरून घेणारा. आता अण्णा तुम्ही बघितलंय, मी बघितलंय, सरपंच तुम्ही बी बघितलंय. पण तुम्हाला काय, मला माहित नाही तुम्हाला काय लॉलीपॉप दिलाय त्यांनी, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याविषयी बोलताय, श्याम्याकडून बोलताय. अहो ह्या माणसाने आम्ही बघितलं, ह्यो माणूस आहे ना, बायको नाही याची काय नाही, सकाळपारी उठला का त्याच्या तिथे काय मला आठवते ते शब्द तुम्हाला बोललो की प्रायोगिक तत्वावर चालू करू, पुढे नफा झाला की तुला हे करून देऊ म्हणून. आता हे मला सांगा, जवळजवळ येणे तो 2-1.5 वर्ष मी बघतोय, नुसतं फुकटच काम केलंय. काय थोडंफार असेल, थोडंफार दिलं असेल प्रेमाने तेवढंच, बाकी मला आठवतं ना सगळं. सकाळी 7ला 8ला 9ला माणूस यायचा, संध्याकाळी 6ला सगळं झाल्यानंतर जायचा. अहो माणसं वापरून घ्यायची बी काही पद्धत असते का? गुलाम आहे का काय तुमचा त्यो? बरं आता मला काय म्हणायचं, थोडा लेट झाला तर थोडं समजून घे ना. का एवढं तू त्याला रक्कम देतो का काय लय पैसे, आणि गुलामासारखे वागणूक? आता 3 दिवस राहिले का काय? स्वाभिमान बी काही गोष्ट आहे ना, का दुसऱ्याकरता काय मजे करीत राहायचं? आपलं स्वाभिमान का ठेवायचं? झाले काही वाटतं का तुला? अरे मी दुकानात एकटा आहे, खुशाली येऊन बसला इथं. तू दुकानात कोणी यायचं? मला नाही यायचं कामाला, मी माझं स्वतः चालू करणार आहे आता. काय कामाला येणार आहे? दुकानातून स्वतः चालू करणार आहे? मग अजिबात जमणार नाही, तुला सांगतो. दुकानात कामाला यावं लागेल माहित वया. कसं काय जमणार नाही? माझे पैसे तर मी काही करीन. म्हणजे तू काय दुसरं दुकान टाकायचा विचार करतो काय? बघा डेपुटी सांगा आता याला. झाल्या तुला दुकान टाकता येणार नाही गावात, तुला सांगतो. काम तर माहीतच करावं लागेल तुला. तो काय गाव खरेदी केलं का माणसं खरेदी केले त्याला सांगायला लागला तू दुकान टाकता नाही येणार? काय मस्त केलं तो आहे तिथं काम, आणि काय त्याला बोलवतो रे त्याला 2 मिनिटं हे झालं तर? बरोबर आहे डेपुटी. म्हणजे आजपर्यंत कधी न बोलणारा माणूस मला इतकं बोलायला लागला, याचा अर्थ तुम्ही फित्रीले त्याला. अहो गावात काम करतोय चांगला, रोजरोजी वय सरपंच, खुशाल तुम्ही फित्रीचा त्याला. सगळे येते इथं, आम्ही नाही फित्रीला. मग आणि काळ्या मनाच्या तोया मनात आहे ना सतत काही ना काही चालू असतं दुसऱ्या विषयी. तुला काय वाटतं मी लोकांना फितितो म्हणून दुसरे फितित? आम्हाला फितायची गरज नाही, पारदर्शक आहेत आम्ही. साऱ्या लोकांना माहिती आहे कोण कसं आहे. आम्ही बघत नाही का त्या माणसात रात्रून दिवस तू त्याच्यात काम केलं, दुसरीकडे थोडं जायला नाही लागलं तर लगेच तुला वाटायला लागलं की माझ्याकडेच काम करायला. गुलाम आहे काय तुझा? तो तुझ्याकडे काम करा म्हणजे त्याचा स्वाभिमान आहे का नाही? त्याला बी वाटतं त्याच्या पावर उभं राहावं, काहीतरी करावं. म्हणजे काय फुकट काम करून घेतलं काय डेपुटी? मी पैसे देतोय त्याला. काय देतो पैसे? 1000 रुपये रोजाचा माणूस आहे, 300 रुपये देतो. आणि आता आम्हाला कळत नाही का आता द्यायला लागला म्हणून? 1-1.5 वर्ष तसंच फुकट वापरून घेतला. रातून दिवस पाहिलं नाही त्या माणसानी.
आणि मला लागला सांगायला लागला तू काय करीत होत नाही तरी गावात त्यो काय माहिती राहून कमी व्यसन सुटलं त्याचं, दारू सुटली, 4 पैसे आता जपायला लागला तो. काय करत होता आधी सांगा बरं मला. अरे म्हणजे तुम्ही असे आहेत ना, चांगलं वळणाला लावलं माणूस, मी काम करायला लावलं तर तुम्ही आता मलाच बोलायला लागले, माझ्या याच्यात विष घालायला लागले. मान्य आहे ना, मान्य आहे ना, आम्हाला चांगलं वळण लावलं तू बरं का. तू कधी मध्ये दारू प्यायला हे सांगू नको आम्हाला, ते बाता नको सांगू मला, तू आमच्या तोंडावर आता नको बोलू. तू त्या माणसाला फुकट वापरून घेतलाय, तू मला बोलतोय तू, आणि त्याला सांगतो दुसरीकडे कुठं काम नाही करायचं. तू ही कंपनी काय, तू अख्ख्या महाराष्ट्र इकडे घेतला काय कंपनीचा? तुम्हाला काय वाटतं एक माणूस गेला म्हणजे माझी कंपनी बंद पडेल का काय? तुम्हाला सांगतो आपला ब्रँड आहे, ब्रँड. हा आपलं दुकान असं तसं नाहीये, असे 10 सांभाळीन मी, पण आपलं नाव छापून ठेवीन. अरे तुझ्या मीपणामुळे तुला लोक सोडून जायला लागले. तुझा ब्रँड आहे, ब्रँड. ब्रँड झाला कोणामुळं? यांनी काम केलं ना, सगळ्या तुझ्या बाकीच्या कामगारांनी काम केलं म्हणून तुझा ब्रँड झाला. एकटा ब्रँड नसतो करीत बरं का. ब्रँड काय होत असतो, टीम वर्क असतं. सगळ्या टीमनी काम केलं तर दुकान चालत असतं. तुझ्या जर दुकानातल्या कामगारांनी जर काम नाही केलं, व्यवस्थित नाही केलं, तर काय तुझा ब्रँड होईल रे? नाही ब्रँड करायला हे लोक तुला साथीदार येतं. अण्णा तुम्ही वयस्कर आहेत सगळे, तुम्ही जळता माझ्यावर, माझ्या प्रगतीवर जळायला लागले तुम्ही, आणि म्हणून तुम्ही माणसं फोडायला लागली. असं ना, आता तुला जळायला लागलो, वाटायला लागलोय. ज्यावेळेस तुला गरज होईल त्यावेळेस या साहेब, या जालू साहेब, या जालू सेट करायचा, त्यावेळेस तुला नाही हे केलं. आणि आता तुला जळायला जाऊ, तुझ्याकडे पैसा आला, तुझ्याकडे माझा आला, तेव्हा तुला लोकांना कोलायला लागला. ज्या टायमाला याच्याकडे कामगार कोणी नव्हतं तेव्हा ह्या माणसाने टिकून धरलं. याचे 2 कामगार निघून गेले, या माणसाने एकट्याने दुकान सांभाळलं ये. आणि तुम्हाला सांगायला लागला होय? अरे लोकांचे जरा जाण ठेव बरं का. ज्याने उभं केलंय ना त्याला विसरू नको. मला नाही काही फरक पडत, सांगून ठेव तुम्हाला, माझं काम चालू राहणार आहे. तुम्हाला काय अरे फरक नसतो पडत, तो परमेश्वरवर बघणार आहे. फरक पाडीत असतो तो. आणि जालू हे बघ, स्वाभिमान विकून कोणाच्या तिथं काम करायचं नाही. आपला स्वाभिमान ठेवायचा आणि मग काम करायचं. गुलाम नाही तर लोकांचे आपण. म्हणजे तो देतोय म्हणून आपलं पोट भरणार आहे का? तू कुठं बी जाऊन प्रामाणिकपणे आणि कष्टाने काम केले ना, तर तुझं कुठं बी तू मोठा होशील, कुठं बी पैसे भेटतील तुला. आणि लोक काही बोलू दे, लोक आपल्यापासून निघून गेले ना दुसऱ्या विषयी बोलत असतात. लोकांना बाहेर माहित नसतं आत काय झालेलं आहे. त्याच्यामुळे अजिबात काळजी करू नको की श्याम्याला कमवून सोडलं आणि मला लोक नावं ठेवतील. हे बघ, आपले कष्ट प्रामाणिक असले आणि आपली जर मेहनत करायची ताकद असली ना, तर परमेश्वर कुठे बी देतो. फक्त सच्च्या मनाने काम कर. जसं श्याम्या तिथं सच्च्या मनाने काम केलं ना, तसं दुसरीकडे काम कर. त्याचं त्याला लाभ. त्याला लोक कळायला नाहीत, त्याला माणसं कळायला नाहीत, त्याला माणूस कळायला नाही. एवढ्या कष्टासाठी कष्टाने त्याचं उभं केलं. हे बघ, तुला वाटलं ना तो वेगळं पाऊल घ्यायचंय ना, बिनधास्त लढ, काय होत नाही. फक्त स्वाभिमान टिक आणि सच्च्या मनाने काम करा, सत्य राहा, तुला काहीच कमी पडणार नाही. हेच मी म्हणणार तुला, इमानदारीने मोठं होता येतं, इमानदारीने टिकतं, ब्रँडही टिकवतो. इमानदारी सोडली तर ब्रँडही गेला, सगळंच गेलं. हल्ली उभे स्पर्धेला बाबा, इमानदारीने कर, मोठा होशील तू बी. आणि दुसऱ्याच्या कष्टावर उभं केलेलं साम्राज्य लय दिवस नसतं दादा. कष्टाने केलेलं साम्राज्य थोडं का असं ना, पण ते आपलं असतं. त्याच्यामुळे एकच वाक्य आहे, स्वाभिमानी जग आणि स्वाभिमानी राहा. बस, कोणी काही बोलू दे, काय होत नाही. चला.